आज मित्राचा मोबाईल हॉटस्पॉट घेण्यासाठी खिडकीत ठेवला होता आणि एका जणाने खिडकी उघडली, तो मोबाईल डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि तरी पण त्या मोबाईलला काहीच नाही झालं. कसं तर चला पुढे व्हिडिओ मध्ये सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता आमच्या रूम मध्ये एवढे मच्छर झाले ना, असं वाटतंय ते मच्छर नसून आमच्यावाले रूममेटच झाले काय. आणि हे रूममेट आता जरा जास्त जेडवानी करायला लागले होते, त्याच्यामुळे आता त्यांना ना रूम मधून हाकलायची प्लॅनिंग चालू होती. त्यासाठी पोरांनी लय बेकार देशी जुगाड लावला होता. लिंबाच्या पाल्याचा दूर केला आणि डायरेक्ट रूम पॅक करून घेतली. मग मच्छर काय, मच्छरांचा अख्खा खानदान पळून गेलं. रात्रभर एवढा पाऊस झाला होता ना, का सकाळ सकाळी रूमचा दरवाजा उघडतात वाड्याच्या पाण्याचा आवाज यायला लागला होता. म्हटलं याच्या आधी तर कधी वाड्याच्या पाण्याचा आवाज येत नव्हता, आज यायला लागलाय. पूरबीर आला काय ना अचानक रात्रीतून. पूरबीर काय नव्हता आला, फक्त वाड्याला आधी जेवढं पाणी होतं ना त्याच्यापेक्षा लई पाणी वाढलं होतं. वाड्याच्या पलीकडूनच ना एका बाबळीच्या झाडाला सुगरणीचे कोटे लटकेले होते. आम्ही सहज गेलो तिथं बघायला, म्हटलं पिल्ल वगैरे आहे का नाही त्याच्यात बघा. तर ते एका कोट्यामध्ये ना दोन पिल्ल होती. दुपारी कॉलेजमध्ये रोहितचा फोन हॉटस्पॉट घ्यायला खिडकीत ठेवला होता. शोएबने खिडकी उघडली, डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरून फोन खाली आणि फोन पडला तर पडला, डायरेक्ट दगडावर जाऊन पडला. तेवढं तरी बरं आहे, फोनला काहीच नाही झालं, कारण की फोन आहे ना डिस्प्ले नव्हता पडला खाली जाऊन. आता या फोन पाडायच्या कारणामध्ये ना आम्ही 3 जण सामील होतो बरं का. पहिला म्हणजे रोहित, ज्यानं हॉटस्पॉट घ्यायला फोन दिला. दुसरा म्हणजे मी, ज्यानं हॉटस्पॉट घ्यायला फोन खिडकीत ठेवला. आणि तिसरा म्हणजे शोएब, ज्यानं बिना बघता खिडकी उघडली आणि फोन खिडकीतून खाली पाडला. आता याच्यात चुकी कोणची ते ना तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी मग दिवसभर कॉलेज आवरल्याच्या नंतर रूम आला, आपण लगेच गेलो आपल्या स्टुडिओ मध्ये एडिटिंग करायला. बाकी आपल्याला स्टुडिओ कसा आहे आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून जावा.